आमच्या शंभूरायाची हत्या औरंगजेबाच्या करवी पेशव्यांनी करून घेतली। त्यांचे डोळे काढले, कान कापले, नाक कापलं, जिवा कापली, हातपाय कापले आणि डोकं मात्र पेशव्यांकडे दिलं। दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा जो सण साजरा केला मराठी स्वातंत्र्याचा म्हणतात, तर हे मराठी राज्याचा हा खात्मा करून पेशव्यांनी मात्र पेशवेशाही आणली आणि आपल्या पूर्वजांच्या गळ्याला गाडगी आणि मडकी घट्ट केली। ज्यामुळे सिद्धनाथ आणि रायनाथ महार या शंभूरायाच्या समाधीवर आले आणि पेशव्यांना आवाहन केलं, लढाई जिंकले। 28,000 पेशव्यांना एका 12 तासात 500 महार सैनिकांनी कापून टाकलं। मात्र ही समाधी, शंभूराजाची ही समाधी जेव्हा बांधली तेव्हा ती शांताबाई जी क्षीरसागर नावाची माय त्या इंद्रायणी नदीवर धुवायला गेली। संभाजी राजाचे तुकडे दिसले, धावारे कोणी लावते, ती आली इथून वडूला, इथे वडूला आली। तेव्हा हे गोविंद गणपत गायकवाडाची ज्या समाधीवर आपण हे गोविंद गणपत गायकवाड आणि सगळी मंडळी आपले पारंपरिक शस्त्र घेऊन विहापूरला गेली। विहापूरला आणि एकही बामणाचा वाडा शिल्लक राहिला नाही, हे अलिखित आहे। हे सगळे तुकडे वेचले। बरं झालं उद्धव जो ठाकरे सरकार होत त्यांनी कमीत कमी याला वाच्यता फोडली, पुरातत्व खात्याचे बोर्ड बदलले गेले। हा, हे गोविंद गणपत गायकवाड 7/12चा खसरा जुना पहा। 7/12ची ही समाधी महारवाड्यात समाधी आहे संभाजी महाराजांची। 7/12चा तो खसरा पहा, म्हणजे तुम्हाला समजेल हे एवढं मोठं धन आमची सत्ता सगळी उलथवून पेशव्यांनी पुढे आमच्या गळ्यात गाडगे आणि कमरेला झाडू दिले। मात्र या म्हणत हे संपूर्ण हे असे जे पराक्रमी माणसं इतिहासाला उजाळा देणारे, त्या उजाळा देणारे या गोविंद गणपत गायकवाडांच्या समाधीला अभिवादन करून याच ठिकाणी मी थांबतो। भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम। शरणं